जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजना वल्लभ गिरिवरधारी। गोपीजना वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय, गौरनिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय। गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतेरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ग्रंथराज श्रीमद्भागवत स्कंद 10 अध्याय 28 श्लोक संख्या आहे 15। सत्यं ज्ञानमनन्तं या ब्रह्मज्योतिः सनातनं यद्दै पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिताः। सत्यं ज्ञानमनन्तं या ब्रह्मज्योतिः सनातनं यद्धि पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिताः। सत्यं ज्ञानम् अनन्तं या ब्रह्मज्योति सनातनं यद्धि पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिताः। सत्यं ज्ञानम् अनन्तं यात् ब्रह्मज्योतिः सनातनं यद्धि पश्यन्ति मुनयो गुणपाये समाहिताः। शब्दार्थ सत्यम अविनाशी, ज्ञानम ज्ञान, अनंतम अमर्याद, यत् जे ब्रह्मा परमपूर्ण, ज्योति तेज, सनातनम शाश्वत, यत् जे ही खरोखर पश्यन्ति पाहतात मुनयः ऋषिमुनी गुणा त्रिगुण अपाये क्षीण होतात समाहिता समाधिस्थ। भाषांतरण तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद जी यांच्या शिष्यांद्वारे। भाषांतर भगवान श्रीकृष्णांनी चैतन्यमय अनंत आणि सनातन अशी अविनाशी ब्रह्मज्योती त्यांना दाखवली। ऋषी मुनींची चेतना जेव्हा त्रिगुणांच्या प्रभावापासून मुक्त होते तेव्हा ते समाधी अवस्थेमध्ये त्या ज्योतीचे दर्शन घेतात। तात्पर्य भगवान श्रीकृष्णांनी आपला कृष्ण लोक गोपांना दाखवला याचे वर्णन 14व्या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे। हा कृष्ण लोक आणि इतर असंख्य वैकुंठ लोक ब्रह्मज्योतीमध्ये तरंगत असतात। ही ज्योती म्हणजे चिदाकाश होय आणि हेच आकाश श्रीकृष्णांनी गोपांना दाखवले। उदाहरणार्थ आपण एखाद्या बालकाला चंद्र दाखवताना असे म्हणतो, बाळ आकाशामध्ये चंद्र बघ, तो बघ चंद्र आकाशात स्थिरावलेला आहे। त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी ब्रजजनांना ब्रह्मज्योतीचे दर्शन करविले। पण 14व्या आणि पुढील 16व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रजजनांचे स्थान साक्षात भगवंतांच्या धामामध्येच होते।
ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवां च। श्रीरूपं सागरजातं सगनरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगनललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सत्यम ज्ञानम अनंतम यत्। तर या ठिकाणी भगवंतांचं जे धाम आहे, या धामाचं गोप सखांना दर्शन केल्यानंतर किंवा दर्शन दाखवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते गोपवासियांना ब्रह्मज्योतीचंही दर्शन करवत आहेत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कालच्या श्लोकामध्ये असं म्हटलं होतं की असे सखोल चिंतन करून परमदयालू भगवान श्रीहरींनी भौतिक अंधकाराच्या पलीकडे असणारे आपले दिव्य वैकुंठ धाम गोप जे आहेत यांना दाखवले। तर ज्यावेळी काल आम्ही संतदास प्रभूंना विचारत होतो की कशा प्रकारे म्हणे या गोप सखा जे आहेत त्यांना भगवंतांनी गोलोकाचं दर्शन दाखवलेलं आहे। तर ते म्हणत होते की गोलोकाचं दर्शन जे आहे गोप सखांना त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी ते उभे आहेत त्याच ठिकाणी त्याचं दर्शन केलं। आणि ते सांगताना प्रभूजी म्हणत होते की ज्याप्रमाणे भगवंत जे आहेत सर्वत्र मय पश्यती, भगवंत सर्व ठिकाणी व्याप्त आहे, त्याचप्रमाणे म्हणे भगवंतांचं आध्यात्मिक धाम जे आहे ते सुद्धा सर्व ठिकाणी व्याप्त असते। म्हणे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी बसून भगवंतांचं धाम आहे त्याचं दर्शन करू शकता, परंतु आपल्याकडे ती दृष्टी नाही। म्हणजेच ज्या ठिकाणी आपण स्थित आहोत त्या ठिकाणी म्हणजे भौतिक जगामध्ये असूनसुद्धा आपण आध्यात्मिक जगाचं दर्शन करू शकतो। म्हणजे असं नाही की गोप सखांना त्या जागेवरून दुसरीकडे जायला लागलं किंवा त्या ठिकाणी त्यांचं दर्शन न होता भगवंतांनी गोप सखांना दुसरीकडे घेऊन गेले, त्याच ठिकाणी म्हणे। आणि ते म्हणे की दर्शन जे आहे ते कसं दाखवलं म्हणे की ज्याप्रमाणे एक आभा आहे, आभा म्हणजे जे सत्य वाटत आहे अशा प्रकारे, ज्याप्रमाणे आपण ट्रेलर बघतो त्याचप्रमाणे म्हणे भौतिक म्हणजे ज्यावेळी ते वृंदावनामध्ये होते त्या ठिकाणी भगवंतांनी काय केलं, दर्शन जे आहे ते गोप सखांना दाखवलं। कुठे जाऊन म्हणे ज्या ठिकाणी विदुरजी जे आहेत, पुढच्या काही श्लोकांमध्ये येईल, ज्या ठिकाणी विदुरजींना जे आहे अक्रूराला जे आहे, पुढच्या श्लोकामध्ये आहे 16व्या, ज्या ठिकाणी अक्रूर जे आहेत त्यांना ज्या ठिकाणी दर्शन दाखवले होते त्याच ठिकाणी ब्रह्महृदमध्ये, ज्या ठिकाणी ब्रह्महृद आहे त्या ठिकाणी। तर आजच्या श्लोकामध्ये ते ब्रह्मज्योतीचं वर्णन करत आहेत। ते म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी चैतन्यमय अनंत आणि सनातन अशी अविनाशी ब्रह्मज्योती त्यांना दाखवली। आणि ही ब्रह्मज्योती प्राप्त करण्यासाठी म्हणे मोठमोठे ऋषी मुनी जे आहेत ते प्रयत्न करत असतात, आपले हजारो लाखो वर्ष काय करतात, ब्रह्मज्योती जी आहे त्यामध्ये विलीन होण्यासाठी प्रयत्न करत असतात। म्हणून ऋषीमुनींची चेतना जेव्हा त्रिगुणांच्या प्रभावापासून मुक्त होते तेव्हा ते समाधी अवस्थेमध्ये
त्या ब्रह्मज्योतीचे दर्शन घेतात. कोण? जे ऋषीमुनी आहेत. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ज्यावेळी त्रिगुणापासून ते मुक्त होतात. बघा, आपण त्रिगुणापासून मुक्त नाही, आणि ज्यावेळी आपण सुद्धा त्रिगुणापासून मुक्त होईल त्यावेळी आपल्याला सुद्धा ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. असं काय नाही की आपल्याला ब्रह्मज्योतीची प्राप्ती करून घ्यायची नाही, किंवा असंही नाही की ती मुक्तीची अभिलाषा भक्तांना नाही. ही गोष्ट खरी आहे, परंतु ती आपल्याला दिसणार नाही असं नाही. किंवा ब्रह्मज्योतीला पार केल्यानंतर वैकुंठ धामामध्ये आपण प्रवेश करू शकतो. ती एक असं म्हणतात की नदीप्रमाणे आहे, आणि त्यावरती ब्रिज आहे, पूल, त्या पुलावरून आपल्याला पलीकडं जायचं आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी आपला कृष्णलोक जो आहे तो गोपांना दाखवला. याचे वर्णन 14व्या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. तर वैकुंठ लोक आणि गोलोक यांच्यामध्ये फरक आहे, किंवा कृष्णलोक असं म्हटलं जातं की हजारो लाखो जे वैकुंठ लोक आहे त्यापैकी सर्वात श्रेष्ठ जो आहे तो गोलोक आहे किंवा कृष्णलोक आहे. बाकीच्या वैकुंठाच्या ठिकाणी असं म्हणतात की भगवंतांना आदर आणि सन्मानाने त्या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार केला जातो, त्यांची पूजा अर्चना केली जाते. आणि गोलोक वृंदावनामध्ये भगवंतांबरोबर गोप सखा, गोप बालक जे आहेत ते क्रीडा करतात. म्हणून हा कृष्णलोक आणि इतर असंख्य वैकुंठ लोक ब्रह्मज्योतीमध्येच तरंगत असतात. तर ब्रह्मज्योतीमध्ये तरंगत असतात त्याचा अर्थ काय आहे की ब्रह्मज्योती जी आहे ती जी आहे, हे जे वैकुंठ लोक आहेत, हे वैकुंठ लोक त्यामध्ये काय आहेत, एक द्वीपाप्रमाणे आहेत असं म्हटलं तरी, किंवा अशी कल्पना केली तरी चालू शकते. किंवा ब्रह्मज्योती जी आहे ती खाली आहे, वैकुंठ लोक वरती आहेत. तर प्रभूजी सांगत होते की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामागचं आपण तत्त्व समजून घेतलं पाहिजे, की ना त्यामागची लीला ॲक्च्युली खरी कशी घडली, किंवा ही अशीच घडली का, ते काही जास्त महत्त्वाचं नाही. जसं की एक सोपं उदाहरण दिलं जातं की ज्यावेळी तुम्ही एखादी वस्तू घ्यायला जाता त्याबरोबर तुम्हाला काय मिळते, वस्तू मिळते, त्याबरोबर त्या वस्तू जी सांभाळून ठेवतात लोक त्यावरती रॅपर, पाऊच, त्यानंतर त्याचं पॅकेजिंग, अशा सर्व गोष्टी मिळतात. मग आपण हे म्हणू शकत नाही अरे वस्तूच महत्त्वाची आहे, मग फक्त आम्हाला वस्तूच द्या, ते वरचं पॅकिंग कशाला देत आहे. महत्त्वाची वस्तू आहे, मग पॅकिंगची काय गरज आहे. परंतु पॅकिंग यासाठी गरजेची आहे की ती वस्तू सुरक्षित राहावी म्हणून. पण ज्यावेळी तुम्ही उपयोग करणार मग ते रॅपर असेल, वस्तू असेल, ती अशीच पडलेली असते. मग या ठिकाणी वैकुंठ लोक आणि ब्रह्मज्योती हे जे आहे, तर या ठिकाणी प्रभुपादांचे शिष्य लिहितात की कृष्णलोक आणि असंख्य वैकुंठ लोक हे ब्रह्मज्योतीमध्ये तरंगत असतात, आणि ही ज्योती म्हणजे चिद आकाश आहे. तर प्रभूजी सांगत होते की हे चिद आकाश जे आहे ते भौतिक आकाशाच्या वरती आहे. 3 प्रकारचे आकाश आहेत. एक आहे भौतिक आकाश जे आपल्याला दिसतंय, किंवा प्रभुपाद अजून एक प्रकारे त्याचं वर्णन करतात की जिथपर्यंत पक्षाची उड्डाण जाते तिथपर्यंत भौतिक आकाश आहे. त्याच्यावरती जे आहे ते चिदाकाश आहे. आणि हे चिदाकाश म्हणजे काय, आध्यात्मिक जगत. आणि ह्या आध्यात्मिक जगतामध्येच म्हणे श्रीकृष्णांनी काय केलं की या गोपांना त्यांचं दर्शन केलं. आणि लिहितात की
ही ज्योती म्हणजे चिदाकाश आहे आणि हेच आकाश श्रीकृष्णांनी गोपांना दाखवले. कशाप्रमाणे म्हणे, ज्याप्रमाणे आपण एखादा सिनेमा बघतो पडद्यावरती, तर ॲक्च्युली पडद्यावरती ते लोक नसतात, पण त्यांनी कुठेतरी ॲक्टिंग केलेली असते, ते तुम्हाला दाखवलं जातं. म्हणजे त्याचप्रमाणे भगवंतांनी जे आहे ह्या गोपसखांना कृष्ण लोक दाखवले. बघा त्याच ठिकाणी मग म्हणे की अशाच प्रकारचं दृश्य जे आहे ते त्यांनी कोणाला दाखवलं होतं म्हणे, अक्रूरांना दाखवलं होतं. मग अक्रूरांना सुद्धा अशाच प्रकारचं दर्शन झालेलं होतं आणि तशाच प्रकारचं दर्शन कोणाला झालं, या गोपसखांनाही झालेलं आहे. आणि प्रभुपादांचे शिष्य या ठिकाणी लिहितात की उदाहरणार्थ काय आहे, जर एखाद्या बालकाला जर आपण चंद्र दाखवताना असे म्हटले, हे बाळ आकाशामध्ये बघ, सर्वात सुरुवातीला आपण काय म्हणतो, हे आभाळाकडे किंवा आकाशाकडे बघ. त्यानंतर आकाशाकडे बघितल्यानंतर त्याला भरपूर काही गोष्टी दिसतात, परंतु चंद्र जर दाखवायचा असेल तर असं बोट करून दाखवलं जातं, अंगुली दर्शन म्हणतात, बोटाने दाखवलं जातं, हा आहे चंद्र. आणि असं म्हटलं जातं की हा चंद्र जो आहे तो आकाशामध्ये काय आहे, स्थित आहे किंवा स्थिरावलेला आहे. त्याचप्रमाणे भगवंत म्हणले की ब्रह्मज्योतीमध्ये कृष्ण लोक जे आहे ते इतर वैकुंठांबरोबर स्थिरावलेलं आहे. बघा मग या ठिकाणी त्याचप्रमाणे म्हणे श्रीकृष्णांनी व्रजजनांना ब्रह्मज्योतीचे दर्शन करवले. पण 14व्या आणि पुढील श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे व्रजजनांचे स्थान साक्षात भगवंतांच्या धामामध्येच होते. पण ज्यावेळी त्या ब्रजजनांना किंवा गोपांना त्यांनी दर्शन करवले, त्यावेळी असं म्हटलं जातं की त्यावेळी हे गोपसखा गोपगण कुठं होते म्हणे, वृंदावनामध्येच होते किंवा गोलोकधामामध्येच होते. याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद. त्याच ठिकाणी आहेत आणि त्याच ठिकाणचं दर्शन भगवंतांनी गोप बालकांना करवलेलं आहे. मग या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे की ब्रजजनांचे स्थान जे आहे साक्षात भगवंतांच्या धामामध्येच होते. म्हणून यावरून आपण समजू शकतो की जे गोपगण आहेत ते नित्य सिद्ध भक्त आहेत, कारण ते त्याच ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी भगवंत आहेत. म्हणून असा काही फरक नाही की गोप जे आहेत ते वेगळ्या ठिकाणी आहेत, श्रीकृष्णांचं धाम जे आहे ते वेगळ्या ठिकाणी आहे, नाही. जसं की सोप्या भाषेत आपण समजू शकतो की भगवंत ज्या घरामध्ये राहतात ते एका घरावरून म्हणजे एका खोलीमधून दुसऱ्या खोलीत, एकच घर आहे, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्याप्रमाणे. मग अशा प्रकारचं वर्णन जे आहे ज्यावेळी गोपसखांना दाखवलेलं आहे, तर म्हणे की ब्रह्मज्योतीचं पण दर्शन केलेलं आहे, त्याचबरोबर इतर ग्रहलोकांचंही त्यांनी दर्शन केलेलं आहे. आणि हे दर्शन कसं आहे म्हणे, अभूतपूर्व दर्शन आहे. आणि हे दर्शन घेतल्यानंतर म्हणे की वृंदावनवासी जे आहेत त्यांना आनंद झालेला आहे, कारण गोपसखांनी फक्त आपल्या हृदयामध्ये इच्छा केली होती काय की भगवंतांनी त्यांचं धाम आम्हाला दाखवलं पाहिजे. ज्याप्रमाणे वरुण देव जे आहेत त्यांनी भगवंतांच्या पित्याची पूजा केलेली आहे, ते धामाचं दर्शन. बघा, तर यावरून आपण समजू शकतो की किती महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि अशाच प्रकारचं दर्शन जे आहे भगवंतांनी विराट रूपाचं दर्शनसुद्धा
असं म्हटलं जातं की 3 वेळा दाखवलेलं आहे. ज्यावेळी म्हणे जी यशोदा मैया आहे भगवान श्रीकृष्णांना ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी माती खाल्ली त्यावेळीसुद्धा आपल्या मुखामध्ये भगवंतांनी काय केलं, विश्वरूप दर्शन कोणाला दाखवलं, यशोदा मातेला. त्यानंतर कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं. त्याच्या अगोदर म्हणे दुर्योधन ज्यावेळी भगवंतांना पकडण्यासाठी आला त्यावेळी दुर्योधनाला सुद्धा काय केलं, विश्वरूप दर्शन दाखवलं. परंतु दुर्योधन समजू शकला नाही काय की हे भगवंत आहेत, कारण अहंकाराने मत्त झाला होता. आणि असं म्हटलं जातं की जे व्यक्ती अहंकाराने मदमत्त होतात त्यांना सत्य दिसू शकत नाही किंवा ते सत्य पाहू शकत नाहीत. किंवा जो व्यक्ती धनाने अंध झालेला आहे तो व्यक्तीसुद्धा सत्य पाहू शकत नाही. किंवा एखादा व्यक्ती कामाने अंध झालेला आहे त्या व्यक्तीलासुद्धा सत्य दिसू शकत नाही. मग त्या वेळेमध्ये तो खून करेल काय करेल काय माहीत नाही. म्हणून शास्त्रामध्ये असं उदाहरण आहे की कामातुराणाम न भयम न लज्जा. जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये काम वासनेने जर घर करून बसलेलं आहे तर अशा व्यक्तीला ना लज्जा राहते ना दुसऱ्या व्यक्तीचं भय राहते. तर सांगण्याचा उद्देश आहे की फक्त गोप सखांनी इच्छा केली आणि भगवंतांनी दर्शन दाखवलेलं आहे. आणि पुढच्या 2 श्लोकामध्ये ते सांगतात की कशा प्रकारे त्यांनी दर्शन दाखवले. तर या ठिकाणी पुढे लिहितात की भगवत धामातील आध्यात्मिक वातावरण अगदी त्यांच्या भौम वृंदावनातील वातावरणासारखेच होते. आणि श्रीकृष्ण जसे वृंदावनात उपस्थित होते तसेच ते भगवत धामाचे स्वामी म्हणून उच्चासनावर विराजमान होते. बघा, ज्याप्रमाणे वृंदावनमध्ये होते त्याचप्रमाणे म्हणे भगवान श्रीकृष्ण जसं दर्शन दिलं त्याप्रमाणे त्या ठिकाणीही उपस्थित होते. बघा किती महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचं दर्शन जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण भगवंतांच्या नावाचा आश्रय घेतला पाहिजे. कारण सर्व शास्त्रांचं आगम निगम सार जे आहे ते काय आहे, भगवंतांचं नाव आहे. म्हणून आजच्या या विशेष तिथीच्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे की हृदयामध्ये असं संकल्प केला पाहिजे की जास्तीत जास्त आपण भगवंतांचं नाम जप करू, भगवंतांचं शरण जाऊ, भगवंतांची सेवा करू, भगवंतांसाठी आपण दान देऊ, भगवंतांसाठी आपण सेवा करण्यासाठी काय करू, कमीत कमी कारणं सांगू. आपली कारण मीमांसा तयार असते लगेच, काय सेवा सांगितली कोणी की. तर असं नाही. म्हणून आज विशेष दिवस आहे. तर या दिवशी भरपूर ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम आहे की जे परशुराम आहेत भगवंतांचे अवतार त्यांचा आज प्राकट्य दिवस आहे, परशुराम जयंती. की असे परशुराम ज्यांनी की म्हणे 21 वेळा ही पृथ्वी जी आहे निक्षत्रिय केली, ब्राह्मण असूनसुद्धा. ते म्हणे की या पृथ्वीवरती म्हणे क्षत्रिय जे आहेत ते जास्त उत्पात करायला लागलेले आहेत, म्हणून 21 वेळा त्यांनी क्षत्रिय विहीन पृथ्वी केली. आणि म्हणे असे असताना सुद्धा म्हणे दशरथ महाराज जे आहेत ते काय केले की 21 वेळा वाचले. तर असं सांगितलं जातं की परशुराम जे आहेत ते अशा क्षत्रियांना मारत होते जे क्षत्रिय म्हणे की 3 गोष्टी करत नसतात.
पहिलं तर जर क्षत्रिय युद्ध करत असेल, त्यानंतर जर क्षत्रिय जो आहे लग्न करत असेल, किंवा जर क्षत्रिय जे आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या प्रार्थना करतील कुणाला, परशुरामांना, अहो आमच्या पतींना सोडून द्या, तर त्यावेळी ते मारत नव्हते म्हणे. आणि असं म्हटलं जातं की दशरथ महाराजांनाही असंख्य पत्न्या होत्या. ज्यावेळी त्यांना कळालं की आता परशुराम इकडे येत आहेत, ते लगेच काय करायचे म्हणे, बाकीचे 2 ऑप्शन एवढे भारी नाहीत, पण लग्न करू. कारण त्यावेळी क्षत्रियांना काय असायचं की क्षत्रियांना एक सूट असायची लग्न करण्याची, म्हणून परशुराम त्यांना मारत नव्हते. तर अशा परशुरामांची आज जयंती आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं की अन्नपूर्णा देवी आहे, त्या अन्नपूर्णा देवीचं पण प्राकट्य आजच्या दिवशी झालेलं आहे. त्यानंतर सूर्यदेव जे आहेत त्यांनी युधिष्ठिर महाराजांना आजच्या दिवशी काय दिलं, अक्षय पात्र. आणि हे अक्षय पात्र दिल्यानंतर हे अक्षय पात्र त्यांनी द्रौपदीला दिले. आणि या अक्षय पात्राची अशी महिमा होती, जोपर्यंत द्रौपदी त्याच्यातून प्रसाद ग्रहण करणार नाही तोपर्यंत ते असंख्य लोकांना ते अक्षय पात्र जे आहे ते खाऊ घालत होतो बघा. त्यानंतर असं म्हटलं जातं की आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणे की सत्ययुगाचं काय झालं, प्रारंभ झाला. कोणी म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी, कोण म्हणतं गुढीपाडव्याच्या दिवशी, असं वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळं आहे. सत्ययुगाचा प्रारंभ पण आजच्या दिवशी झाला. म्हणून आपण पाहतो की जे 4 धाम आहेत, कुठले, हिमालयामधले, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तर 4ही ठिकाणी आज जे आहेत ते बद्रीनाथांचं दर्शन उघडते, त्यानंतर केदारनाथांचं दर्शन उघडते. म्हणून ते दाखवते की ते सत्ययुगाचा प्रारंभ आहे. मग अशा काही गोष्टी आहेत ज्या आजच्या दिवशी होतात. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये नरसिंह भगवंतांचं एक स्थान आहे, सिंहाचलम म्हणून. तर सिंहाचलम या ठिकाणी आजच्या दिवशी, इतर दिवशी जे आहेत भगवंतांना, त्या नरसिंह भगवंत उग्र नरसिंह आहेत, त्यांच्यावरती चंदन लेपन करतात. किती दिवस, वर्षभर. आणि आजच्या दिवशी जे आहेत त्यांचं चंदन जे आहे ते काढतात आणि मूळ विग्रहाच्या रूपामध्ये तुम्हाला त्या विग्रहांचं दर्शन मिळतं. तर भरपूर गर्दी असते त्या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी. आणि